काका, तुमच्यावर दत्त महाराजांची एवढी कृपा आहे, तर येतात का लोकं तुमच्याकडे, की माझा हा प्रॉब्लेम आहे, हा सोडवा? बरीच लोक येतात. नुसतं प्रॉब्लेम आला म्हणून मी त्यांना सांगतो मी स्वतः चमत्कार करू शकत नाही, कारण मी मानव आहे. मनुष्य चमत्कार करू शकत नाही. जर तुम्ही कोणाकडे गेलात आणि त्यांनी सांगितलं मी चमत्कार करतो, हे करतो, कोणाच्याही मागे जाऊ नका. तुमचं कर्म हा पहिला देव आहे. कर्माची सांगड घालून भक्ती करा. अशा कोणाच्याही मागे जाऊ नका जे तुम्हाला सांगतील हे करतोय. कारण महाराज त्यांच्या ह्यानी प्रार्थनेमध्ये मात्र ते फळ आहे. कित्येक वेळेला कोणासाठी प्रार्थना केली आणि ते फलित नाही झालं असं होऊच शकत नाही. बऱ्याच वेळेला झालेलं आहे. असा प्रसंग घडलाय तुमच्या बाबतीत? बऱ्याच वेळेला घडलेलं आहे. होण्यासाठी केलं, पण त्याच्यानंतर त्याची फळंसुद्धा तुम्हाला भोगावी लागतात. कशा रीतीने की आता एखाद्यासाठी ज्याचं कर्म काय आपल्याला माहीत नसतं, आपण आपलं येतो आणि ब्लँक चेक फाडत जातो. महाराज बोलतात तुला पुळका आला ना, आता त्यांची कर्म तू बघ. जर टेंबेस्वामी महाराजांना दत्तप्रभूंनी सोडलं नाही, तुमच्या आमच्यासारख्यांना काय सोडणार ते? ते म्हणतात मी न्यायनिष्ठुर आहे, मी कोणाला कारणाशिवाय कोणाचा हे त्रास देत नाही, मी न्यायाचा तराजू घेऊन बसलो आहे. त्यांची कर्म काय तुला माहीत आहेत? नाही. मग त्यात ढवळाढवळ करणारा तू कोण? म्हणजे मी चुकीचं काम करतोय का? आणि जर नसेल तर त्यांच्या कर्माची फळं तुला भोगावी लागतील. आणि मग तो त्रास खूप होतो. आणि मी पाहिलं स्वार्थापोटी माणसं येणारी बरीच असतात. अशी माणसं आहेत जी निस्वार्थीपणे प्रेम करतात तुमच्यावर. अशी माणसं महाराजांनी ते परीक्षा घेऊन ते दाखवलेही आहे. असं मंथन घडवलं की आयुष्यामध्ये की आपण ज्यांना आपले समजतो ते किती स्वार्थी आणि संधीसाधू आहेत हेही मला कळून चुकलेलं आहे. आणि त्यांच्यामुळे एवढा मनस्ताप झाला की आपण ज्यांना आपलं समजलं तीच माणसं काही छोट्याशा स्वार्थासाठी दुसऱ्यांना उद्ध्वस्त करणारे मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीच्या मागे जाणारी लोक. म्हणून ते महाराजांनी दाखवलं लौकिकालाही फसायचं नाही. जेव्हा लौकिकाचाही अहंकार चुकीचा असतो. म्हणून कित्येक वेळेला पाहिलं असेल प्रवचनाला भरपूर माणसं असतात. 1000, 1500, 2000, 5000 सुद्धा झालेली आहेत. ते प्रवचन झाल्यावर माणसं येतात, पाया पडतात. तर मी कळत नकळत माझ्या इथे हात लावतो आणि महाराजांना प्रार्थना करतो, हे तुमचं तुमच्याकडे घ्या. हा नमस्कार मला नाही, हा तुम्हाला आहे. आणि मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. कारण हे आहे, हा लौकिकाचाही जर झाला तर उद्या मी स्वतःला देव समजायला लागेल. आणि आपण देव नाही याचं पूर्ण खात्री पटलेली आहे. कारण ज्यांनी कोटी सूर्याचं तेज पाहिलेलं आहे त्यांनी दाखवल्याशिवाय आपण त्यांना पाहू सुद्धा शकत नाही. मग अशा वेळेला ते तेज त्यांनीच दृष्टी दिली म्हणून जर आपण पाहतोय तर आपण किती शुद्र आहोत. त्यांच्या चरणाचे दासाचे दास सुद्धा होऊ शकत नाही, म्हणजे काजवा सुद्धा नाही आहे. अशा वेळेला आपण स्वतःला महाराज का म्हणून घ्यायचं? बरीच जण येतात म्हणतात केणी महाराज आले. म्हटलं बाबा रे, मी महाराज होऊ शकत नाही. मी तुम्हाला विचारणारच होते की अजून लोकांनी तुम्हाला बाबा, महाराज अशी पदवी नाही का दिली? बरीच जण येतात महाराज वगैरे सगळे. काही जण गिरनारलाही बोलले अभी आपको ड्रेस कोड चेंज करने का टाइम हो गया, अभी भगवा डालो, गळ्यात रुद्राक्ष माळा घाला, उससे क्या होगा, आप साधू बन जाओगे. बोला असं साधुत्व मला मंजूर नाही. साधुत्व मनापासून आलं पाहिजे. वेशभूषणी साधुत्व नको आहे. आपण तळागाळात राहून सगळ्यांमध्ये राहूनच आपला प्रवास चालू राहायचा. त्या लोकांनाही वाटलं पाहिजे हा आपल्यातलंच एक आहे. आजही लहान मुलाबरोबर खेळताना मला आनंद वाटतो. आजही मी क्रिकेट खेळतो त्या मुलांबरोबर. कुठेही असलं तर मला कसलंही हे नाही. आजही मी लाल डब्याच्या बसने माझा प्रवास चालू असतो. मला कसलीही लांडी लबाडी चोरी चपाटी घालण्याचा तुम्हाला हे वाटलं पाहिजे, पण ह्याचं वाईट वाटता कामा नये. मी सर्व पाहिलं, ऐश्वर्यही पाहिलं, ऐश्वर्य गेल्यानंतरचंही हे पाहिलं आहे. तुमच्या लालसाही नाही कसली आहे. कोटी रुपये कोणी ठेवले तरी आम्हाला काय त्याचं काही पडलेलं नाही. पण जेव्हा महाराज अशा परीक्षा घेतात तेव्हा तुम्हाला तावून सुलाखून काढतात. आपल्याला ज्याची लालसा नाही ना ते दाखवतील हा माणूस पैसे कमवतोय, हे करतोय, सगळं ओपन आहे, हा माणूस असा आहे. वाटेल ते आरोप, घाणेरडे आरोप केले जातात, कॅरेक्टरवर आरोप केले जातात. संधीसाधू लोकांना कुठेतरी दुसऱ्याच्या बद्दल वाईट करणं एवढंच त्यांचं हे आहे. मग ते सहन करणं फार कठीण असतं, पण ते सहन करतानाही ताकदही महाराजच देतात.
प्रसंगही तेच घडून आणतात आणि त्यातून बाहेरही तेच काढतात. हे अनुभवलं आहे मी. त्यामुळे आता काय कशाचंही वाईट वाटत नाही. उघडा वैरी जरी असला तरी माझ्या मनात येत नाही की त्याचं वाईट व्हावं. कारण जर ते आलं तर मग त्यांच्या आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला. म्हणून त्यांनाही माफ करता आलं पाहिजे आणि आपण आपल्या मार्गाने ईश्वर त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी देव एवढीच अपेक्षा आहे. तर तुमच्याकडे कोणी आलं की काका बघा मला हे असं होतंय, मला सोडवा ह्याच्यातनं, तर तुम्हाला दिसतं का प्रारब्ध त्याचं? दिसलं तरी आपण ते सांगू शकत नाही. कारण पुढे जर समजा एखाद्याचा काही अडचणी आल्या आणि मृत्यूयोग असेल तर तो माणूस अगोदरच खचून जाईल. मग त्याला मानसिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल, मग त्याला अध्यात्माचा मार्ग सांगायचा, उपासना सांगायची. सगळेजण येतात धुणी धुवायला तुमच्याकडे देतील आणि आम्हाला फक्त आरामात राहू दे. आता ते मी बंद केलेलं आहे. धुणी धुण्याचं कामच नाही. तुम्ही याची उपासना करा, हे नामस्मरण करा, ही पोथी वाचन करा, अशा रीतीने त्यांना मी मार्ग सांगतो आणि त्याचं फळही त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा तुम्ही मनापासून करता तेव्हा ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह झालेले आहेत आणि ईश्वराच्या जवळपास ते जातात. मग हा मार्ग जास्त चांगला आहे ना, राजमार्ग. कोणाची अशीच हे संकट बाजूला करण्यापेक्षा त्यांना मार्ग दाखवणं हे जास्त चांगलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.